सर्व विद्यार्थ्यांचे सिव्हिल ई क्लासरूम या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण सेकंड इयर कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही थर्ड इयरला जाणार म्हणजे फिफ्थ सेमिस्टरला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस MSBTकडून आय टी आर म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग हे 6 आठवड्याचे तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं. बट कोरोना जो काय चालू आहे त्याच्यामुळं तुम्हाला साईटवरती जाऊन ट्रेनिंग घेणं पॉसिबल नाही आहे, की जसं तुम्ही इथं बघू शकताय याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं MSBTनं काय केलेलं आहे की तुम्ही हा कोर्स ऑनलाईन करायचा आहे. तो कोर्स ऑनलाईन कसा करायचा म्हणजे वेगवेगळे प्रश्न. सर मराठीमध्ये कसं काय? आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे जेणेकरून सर्वांना समजेल. आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. ITR म्हणजे काय, तो करायचा कसा, कोणता विषय घ्यायचा. मग आम्ही तर लांब राहतो आहे, आम्हाला तर बाहेर जाता येत नाही आहे, आम्ही मुली आहे, आम्ही कसं करणार, ऑनलाईन करायचं कुठून, त्याची प्रोसेस काय आहे, आम्हाला सर्टिफिकेट कोण देणार, रिपोर्ट कोणता बनवायचा, कसा बनवायचा, कुठून बनवायचा, सॉफ्टवेअर कोणतं वापरायचं रिपोर्ट तयार करताना, मोबाईलवर बनवायचं का, काय काय मोबाईलवर बनवतात. दात टोकरून पोट भरत नसतं, ते कॉम्प्युटरवरतीच बनवायला पाहिजे. पण असू द्या, बघू आपण स्टेप बाय स्टेप. पहिला प्रश्न आहे ITR म्हणजे काय. ITR म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग, की जे तुम्हाला डिप्लोमाच्या फिफ्थ सेमिस्टरमध्ये करावे लागतं आणि त्याचा रिपोर्ट आणि सर्टिफिकेट तुम्हाला 6व्या सेमिस्टरला कॉलेजला सबमिट करावं लागतं. दॅट इज युअर ITR. आणि आपण पर्टिक्युलरली डिस्कस करणार आहे ते आज सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स जो आहे त्याच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, पहिला प्रश्न आपला क्लिअर झाला. ITR म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग रिपोर्ट. तो कधी असतो? डिप्लोमाच्या 5व्या सेमिस्टरला. ओके, मग ते केल्यानंतर काय करायचं, तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट आणि सर्टिफिकेट कॉलेजला सबमिट करायचं. सेकंड क्वेश्चन अराईज होतो, सर रिपोर्ट तयार कसा करायचा. रिपोर्ट तयार करण्यासाठी MSBTनं तुम्हाला 6 आठवडे 6 वीकचं ड्युरेशन दिलेलं आहे. ओके, मग त्यांनी रिपोर्ट जो आहे तो ॲक्च्युली आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणजे साईटवरती जाऊन ट्रेनिंग घ्यायचं. पण कोरोनाच्या काळात तुम्हाला साईटवरती जाता येत नाही आहे, त्याच्यामुळं MSBTनं 3 ऑप्शन्स दिलेले आहेत की या 3 ऑप्शन्स थ्रू तुम्ही तुमचं 6 आठवड्याचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट करू शकता आणि त्याचा रिपोर्ट बनवायचा. सर तो कसं करायचं, कसं बनवायचं, आपण ते आता ते 3 ऑप्शन्स कोणते आहेत, त्या 3मधला कोणता ऑप्शन आपल्यासाठी चांगला आहे ते आपण आता पाहणार आहोत. ओके, बघा ऑप्शन नंबर 1 जो आहे तुम्ही बघू शकता इथं. मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये थोडं वाचतो, परत मी तुम्हाला फास्ट सांगतो. पहिल्यांदा बघा तुम्ही, द स्टुडंट्स ऑफ ऑल प्रोग्राम्स ऑफ आय स्कीम may complete their mandatory industrial training summer 2020 by adopting any one of the following options. म्हणजे MSBTने क्लिअर सांगितलं की ह्या 3 ऑप्शन्समधले तुम्ही कोणताही एक ऑप्शन्स चूज करू शकता. ओके, सर आपण हे कशासाठी बघतोय, तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट कसं करायचं, ऑनलाईन कसं करायचं, त्याचे 3 ऑप्शन्स आपण बघत आहे. ओके, ऑप्शन नंबर 1, the student shall virtually or remotely study the profile of a reputed industrial establishment related to his or her diploma program and prepare a detailed report highlighting vision, mission, quality policy of the industry. ओके, हा पार्ट इथे झाला. आय विल एक्सप्लेन इन मराठी काय म्हटले ते. विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो HCL हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, HCC सॉरी नॉट HCL, HCC हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी ही सिव्हिलशी रिलेटेड कंपनी. त्यांनी काय म्हटलं आहे की जो कंपनी तुमच्या फील्डशी रिलेटेड आहे त्या कंपनीचं काय करायचं आहे तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी दिलं व्हिजन, नंतर तुम्हाला त्या कंपनीचं बघायचं आहे मिशन, क्वालिटी पॉलिसी ऑफ द इंडस्ट्री, ह्यांचा स्टडी करायचा आहे तुम्हाला. काय करायचं आहे, व्हिजन, मिशन, क्वालिटी पॉलिसी. प्रत्येक कंपनीचं काहीतरी व्हिजन असतं, प्रत्येक कंपनीचं काहीतरी मिशन असतं, त्यांच्या काहीतरी क्वालिटी पॉलिसीज असतात. ओके, ह्या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचं आहे, व्हर्च्युअली किंवा रिमोटली. सर व्हर्च्युअली किंवा रिमोटली म्हणजे काय, की गुगलवरती जायचं, HCC हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी हे नाव टाकायचं आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीशी रिलेटेड सर्व माहिती भेटेल. व्हिजन काय आहे, मिशन काय आहे, क्वालिटी पॉलिसी काय आहे, काय काय केलेलं आहे, त्या सर्व गोष्टी तुम्ही तिथं जाऊन स्टडी करायचं. म्हणजे व्हर्च्युअली किंवा
रिमोटली. ओके, हा पार्ट इथं कवर झाला. नेक्स्ट काय म्हणतात ते, द रिपोर्ट शाल ऑल्सो इन्क्लूज ऑफ टेक्निकल डिटेल्स अँड माइलस्टोन अचिव्हमेंट्स ऑफ ॲटलिस्ट वन मार्क प्रोजेक्ट एक्झिक्युटेड बाय द इंडस्ट्री. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जसं सांगितलं, HCC हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, तुम्हाला माहीत असेल मुंबईचा जो वरळी सी लिंक आहे तो हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीनं बांधलेला आहे. सर तिथं मार्क प्रोजेक्ट काय लिहिलं आहे, मार्क म्हणजे काय, त्या कंपनीचा एखादा मेजर प्रोजेक्ट जो आहे त्या प्रोजेक्टबद्दल काय माइलस्टोन्स आहेत, त्या कंपनीनं काय काय मीन्स व्हॉट वी कॅन से, त्यांनी एका रात्रीमध्ये 10,000 M³ कॉन्क्रीट तयार केलं, किंवा एका रात्रीमध्ये त्यांनी ब्रिजचे पियर उभा केले. हे जे काय मेन गोष्टी आहेत, त्या ज्या मेन गोष्टी आहेत माइलस्टोन, त्यांच्या अचिव्हमेंट्स ते तर तुम्हाला भेटतील, त्यांचा पण तुम्हाला स्टडी करायचा आहे. रिमोटली किंवा व्हर्च्युअली म्हणजे काय, गुगलवरती जाऊन त्याचा स्टडी करायचा. गुगलवरती जावा, यूट्यूबवरती जावा, तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं. पॉईंट काय आहे, ऑनलाईन साईटवर जायचं नाही. का जायचं नाही, बिकॉज ऑफ कोरोना. तुम्ही मग चल सर कुठनं काढले, साईटवर जायचं नाही, आम्हाला साईटवरच जायचं. कोरोना झालं की जायचं. तुम्ही साईटवर गेला तुम्हीच राहणार नाही, परत कोण साईटवर जाणार, परत अवघड होऊन बसेल ते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द स्टुडंट, हा फर्स्ट पार्ट झाला की यू हॅव टू स्टडी द प्रोफाईल ऑफ द कंपनी. ऑप्शन नंबर 1 त्याच्यामध्ये पार्ट नंबर 1 होता की टू स्टडी द प्रोफाईल ऑफ द कंपनी. त्या प्रोफाईलमध्ये होतं व्हिजन, मिशन, क्वालिटी पॉलिसी, त्यांचे माइलस्टोन्स काय आहे, त्यांचा मेन प्रोजेक्ट काय आहे, ह्याच्याबद्दल सगळी डिटेल्ड माहिती घेणं आणि त्याचा एक छोटासा रिपोर्ट प्रिपेअर करणं. ओके सर, तुम्ही म्हणते रिपोर्ट प्रिपेअर करणं म्हणजे नेमकं काय करायचं, त्यांच्या जे काय क्वालिटी पॉलिसीज आहेत ते टाईप करायच्या. तुम्ही सगळ्यांनी मायक्रो प्रोजेक्ट बनवला असेल, सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल. आता मी नॉट आय एम टॉकिंग टू द पर्टिक्युलर कॉलेज स्टुडंट्स, मी आता सर्वांनाच कन्सिडर करून बोलत आहे. तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट केला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिजन टाईप केलं असेल, मिशन टाईप केलं असेल, ते फक्त टाईप करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईलवरती करायचं नाही. बरेच मुलं मोबाईलवरती करतात, ते तर तुम्हाला पाहिजे तसं एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी होत नसतात. त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलवरती करायचा प्रयत्न करू नका. कॉम्प्युटरवरती करा, मित्राचा घ्या, कुणाचाही लॅपटॉपवरती करा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस साईटवरती जाल त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, जास्त वेळ घ्यायला नको. नेक्स्ट हा पार्ट नंबर 1 झाला. पार्ट नंबर 2 आहे ऑप्शन नंबर 1 मधला, स्टुडंट शाल व्हर्च्युअली रिमोटली स्टडी वन प्रोग्राम स्पेसिफिक industrial process through the videos available on the educational websites, YouTube, other learning platforms. Mentor for industrial training shall guide the students in their virtual remote learning quest. The mentor shall also develop the assignments to monitor the progress of the student through virtual remote study. May arrange at least one expert talk, online lecture on area chosen by the student. The mentor may use online learning platform as Google Classroom, Moodle, etc. 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 सर म्हणजे काय करायचं आहे, पहिला पार्ट तुम्हाला समजला. कंपनी एखादी घ्यायची, HCC हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, त्यांचा वरळी सी लिंक आहे, त्या कंपनीची सगळी माहिती घेतली मी पार्ट 1. त्याचा एक छोटासा रिपोर्ट 4 ते 5 पेजेसचा बनवला. ओके सर, ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला, त्याच कंपनीमध्ये एक उदाहरण देतो तुम्हाला. त्याच कंपनीमध्ये काय करतात की कॉन्क्रीट कसं बनवलं जातं, सिम्पल आहे. कॉन्क्रीट कसं बनवतात, फाईन ॲग्रिगेट, कोर्स ॲग्रिगेट, सिमेंट अँड वॉटर यांचं मिक्सचर करून कॉन्क्रीट बनवतात. हे एक ऑपरेशन आहे. कॉन्क्रीट बनवतात कसं, त्याच्यामध्ये मिक्सिंग, प्लेसिंग, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वे बॅचिंग, व्हॅल्यूम बॅचिंग, टाईप्स ऑफ कॉन्क्रीट, कुठल्या प्रकारचं कॉन्क्रीट असतं, ते मिक्सिंग कसं करतात. परत मॅन्युअल मिक्सिंग असतं, मेकॅनिकल मिक्सिंग आहे, कुठल्या प्रकारचं सिमेंट वापरतात, फाईन ॲग्रिगेट म्हणजे काय, कोर्स ॲग्रिगेट म्हणजे काय, ॲड मिक्सर कोणतं वापरलं. हे कॉन्क्रीट 2 स्टेजमध्ये असतं, एक वेट स्टेजमध्ये आणि हार्डन स्टेजमध्ये. परत जर कॉन्क्रीट, सर वेट स्टेज म्हणजे काय, ज्यावेळेस कॉन्क्रीट ओलं असतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खडी, सिमेंट, वाळू, पाणी मिक्स केलं असतं म्हणजे ओलं असतं, त्यावेळेस कुठल्या टेस्ट घेतल्या जातात. वर्कॅबिलिटी आहे, इनिशियल सेटिंग टाईम, फायनल सेटिंग टाईम. हार्ड झाल्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, फ्लेक्झरल स्ट्रेंथ आहे, NDT आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्क्रिटिंगबद्दल जी काय माहिती आहे, टाईप्स ऑफ कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीटवरती टेस्ट कोणत्या घेतल्या जातात, वेटमध्ये कुठल्या घेतात, ड्रायमध्ये कोणत्या घेतल्या जातात, ह्या ज्या काय गोष्टी आहेत ह्याबद्दल एक तुम्हाला सेपरेट रिपोर्ट तयार करायचा आहे. कॉन्क्रीट म्हणजे काय, ते कॉन्क्रीट कसं तयार केलं जातं, तयार केल्यानंतर प्लेस कसं केलं जातं, कशामध्ये प्लेस केलं जातं, ते कसं मिक्स केलं जातं, ते कसं ट्रान्सपोर्ट केलं जातं, ट्रान्सपोर्ट करून तिथं प्लेस कसं करतात, त्याचं कॉम्पॅक्शन कसं होतं, कॉम्पॅक्शनच्या कोणत्या मेथड आहेत,
कॉम्पॅक्शन झालं तर हार्ड होतं, पण त्याचं क्युरिंग कसं केलं जातं, क्युरिंगच्या कोणत्या कोणत्या मेथड आहेत, क्युरिंग झालं परत ते सेट होतं, सेट केलं तर त्याची स्ट्रेंथ कशी चेक केली जाते, कुठल्या कुठल्या प्रकारचं कॉन्क्रीट असतं, प्री स्ट्रेस्ड आहे, पोस्ट टेन्शनिंग आहे, प्रिकास्ट आहे. म्हणजे इन शॉर्ट काय की HCC जी काय कंपनी आहे त्यांच्या कंपनीमध्ये कॉन्क्रीट तयार केलं जातं. मग ते कॉन्क्रीट कसं तयार केलं जातं त्याच्याबद्दल एक डिटेल्ड तुम्हाला सेकंड रिपोर्ट बनवायचा आहे. हा तुम्हाला पार्ट 2 झाला. पण त्यांनी त्याच्यामध्ये एक म्हटलं आहे की हे जे तुम्ही करत असताना तुमच्यावरती कुणीतरी गाईड केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तुम्हाला? तुमच्यावरती कोणीतरी गाईड केलं पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की पार्ट ए संपला की रिपोर्टचा संपला, मग सर सर्टिफिकेट कोण देणार? हे जर सगळं आम्हीच केलं तर सर्टिफिकेट कोण देणार? त्याच्यामध्ये एक पार्ट आहे की तुमच्यावरती कोणतरी वॉच ठेवणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादी कंपनी असेल, हा जो पार्ट आहे मी तुम्हाला नंतर सांगेल. एक मिनटं थांबा. ओके, कंटिन्यू टू द प्रिवियस पार्ट. मी सांगत होतो की रिपोर्ट तयार केला तर सर्टिफिकेट कुठून घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या गावामध्ये जो कोण कन्स्ट्रक्शन कंपनीज असतील त्यांच्याकडून तुम्ही त्याचा रिपोर्ट घेऊ शकता किंवा त्यांना तुम्ही एक ऑनलाईन लेक्चर अरेंज करू शकता. ओके, माझं सांगायला गेलं तर मी पण हा कोर्स घेण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. मी पण हा कोर्स घेणार आहे की मुलांना ऑनलाईन लेक्चर 6 वीक्ससाठी मी देणार आहे. तिथं तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. फक्त तुम्हाला जे काही सर्टिफिकेट किंवा तुम्हाला जो सर्टिफिकेट लागेल त्याच्यासाठी फक्त तुम्हाला पे करावं लागणार आहे. सर्वांसाठी मी जे काय रिपोर्ट म्हणजे जे काय लेक्चर्स देणार आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीवरती ते सर्वांसाठी फ्री असेल. बट ज्यावेळेस तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे किंवा तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी नॉमिनल चार्जेस असतील. सर असं कशासाठी? द्या की फ्रीमध्ये, काय होतं तुम्हाला? सर हे कशासाठी की तुम्हाला एक थॉट सांगतो. इफ यू पे अटेन्शन. जर तुम्ही पे केलं तर तुम्ही अटेन्शन देणार आहे. अदरवाईज कसं असतं, फ्रीची किंमत राहत नसते कधीच. त्याच्यासाठी तिथं काय आपला दुसरा उद्देश नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आणखी एक ॲड केलेला आहे की इट इज फ्री फॉर ऑल, लर्निंग इज फ्री. तुम्हाला जे काय कोर्सचा कंटेंट आहे, मी जे काय शिकवणार आहे, मी जे काय लेक्चर्स घेणार आहे ते तुम्हाला ऐकण्यासाठी बघण्यासाठी फ्री असतील. पण जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तरच पेमेंट करायचं आहे, अदरवाईज नो. ओके, त्यामुळं ऑप्शन नंबर 1 जो आहे की जो सर्व विद्यार्थ्यांना एक ॲव्हरेज म्हटलं तर सर्वांना ॲक्सेप्ट होण्यासारखा प्रत्येक विद्यार्थी कंप्लीट करू शकणार असा ऑप्शन आहे. सर आम्हाला एका शब्दात सांगा ऑप्शन नंबर 1 कसा करायचा आहे, एकाच लाईनमध्ये. ऑप्शन नंबर 1 म्हणजे काय? एखादी कंपनी घ्यायची, त्याचं व्हिजन, मिशन, क्वालिटी पॉलिसी, त्याचा एक रिपोर्ट बनवायचा. आणि सेकंड पार्टमध्ये काय करायचं की त्या कंपनीमध्ये कॉन्क्रिटिंग चालतं, कन्स्ट्रक्शन चालतं, त्याच्याबद्दल एक रिपोर्ट बनवायचा. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल, हा जो रिपोर्ट आहे तो तुम्हाला कोणाच्या थ्रू थर्ड पार्टी म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की तुमच्या गावामध्ये कॉन्ट्रॅक्टर असेल. फॉर एक्झाम्पल आपण अवताडे कन्स्ट्रक्शनचं घेऊ. अवताडे कन्स्ट्रक्शननी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं की बाबा आम्ही ह्यांना लेक्चर दिलेला आहे गुगल थ्रूवरती, गुगल मीटवरती ह्यांना लेक्चर दिलं आहे आणि ह्यांनी हा रिपोर्ट बनवलेला आहे. हा एका लाईनमध्ये ऑप्शन नंबर 1 आहे की जो सर्वांना इझिली ॲडॉप्ट होऊ शकतो. ऑप्शन नंबर 2 काय आहे सर? बघा, द स्टुडंट मे टेक अप एनी ऑनलाईन कोर्स from any recognized online platform like NPTEL, work from home options, Intershala, Swayam or any AICT recommended e-learning platforms on topics related to their program under guidance and suggestion from their mentors, okay, etc. म्हणजे काय, NPTELचं एक ॲप्लिकेशन आहे किंवा इंटरशाला आहे, स्वयम आहे की जे तुम्ही प्ले स्टोअरवरती जायचं, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. तिथं तुम्ही सिव्हिलशी रिलेटेड जो काय कोर्स आहे तो कोर्स तुम्ही कंप्लीट करायचा. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तिथं पण सेम प्रोसिजर आहे. कोर्स हा तुम्हाला फ्रीमध्ये असेल, सगळा कंटेंट शिकण्यासाठी फ्रीमध्ये असेल. पण जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर याची एक एक्झाम असेल, त्याची काहीतरी फी असेल आणि ती एक्झाम आणि कंप्लीट केली की तुम्हाला ते सर्टिफिकेट देतात. ही एक प्रोसेस आहे की जो ऑप्शन नंबर 2 आहे की तुम्ही NPTELचे जे काही कोर्सेस असतात ते कोर्सेस तुम्ही करू शकताय. ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवरती NPTELचे कोर्सेस कसे करतात टाकलं तर तुम्हाला जास्त त्याची माहिती
भेटून जाईल. ओके, की NPTEL ॲप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून, तुम्ही तिथून तो कोर्स सिव्हिलशी रिलेटेड करू शकता. ओके. थर्ड ऑप्शन बघा, द स्टुडंट मे ऑल्सो टेक अप वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन इंडस्ट्रियल ट्रेनिंग अँड असाइनमेंट ऑफर्ड बाय रिनोड इंडस्ट्रीज सच ॲज टाटा, L&T, Siemens, Mahindra and Mahindra, Godrej, etc., and delivers requested outcome online under the guidance and suggestion from their respective mentors. The quantum of work should reflect an effort of 4-week duration. म्हणजे हे काय म्हणतात की एखादी कंपनी फॉर एक्झाम्पल टाटा, L&T, आता L&T आपली सिव्हिलशी रिलेटेड आहे, तर त्या कंपनीकडून L&T कडून रेनॉल्ड कंपनीकडून तुम्ही असाइनमेंट सॉल्व्ह करा आणि ह्या असाइनमेंट ऑनलाईन सॉल्व्ह करून तुम्ही त्या कंपनीकडून टाटाकडून तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता. ओके. पण हे जे काय तुमचं असाइनमेंट सॉल्व्ह करणं किंवा त्यांच्याकडून गायडन्स घेणं ह्या रेनॉल्ड कंपनीकडून, ते किती पाहिजे, 4 आठवड्याचं ड्युरेशन पाहिजे आणि त्यांच्याकडून तुम्ही सर्टिफिकेट घेऊन ते तुम्ही कॉलेजला सबमिट करू शकता. ओके. ह्याच्यामध्ये थर्ड ऑप्शन तर जनरल बघायला गेलं तर सर्व विद्यार्थ्यांना पॉसिबल होईल असं नाही आहे. फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन सगळ्यांना ॲडॉप्ट करता येईल असं आहे. सेकंड ऑप्शनमध्ये तुम्ही NPTELचं करा. फर्स्ट ऑप्शनमध्ये सिम्पली एखादी कंपनी घ्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कंपनी घेतली तरी चालेल. मी तुम्हाला म्हटलं फक्त कॉन्क्रिटिंग, तुम्ही वेगवेगळं घेऊ शकताय, चॉईस इज युअर्स. ह्याप्रमाणे तुम्ही तुमचा जो काय ITR आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंग रिपोर्ट आहे, तो तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके. तुम्हाला काय डाऊट्स असतील, काय असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवू